आपकी आवाज भी आती तो आपकी आवाज तो आती। नजर को बदल डालो, नजारे बदल जाएंगे। नजर को बदल डालो, नजारे बदल जाएंगे। सोच को बदल डालो, सितारे बदल जाएंगे। किश्ती को बदलने की जरूरत नहीं है यारो, लहरों को बदल डालो, सितारे बदल जाएंगे, किनारे बदल जाएंगे। धन्यवाद आदरणीय पवन गवार। वैसे पवन नाम बहुत ही सार्थक है। मैंने इन 10 दिनों में देखा है कि पवन भाई कभी गोंदिया, कभी भंडारा, कभी साकोली, हवा की तरह चंचल बिल्कुल, और एक धुन के साथ आगे बढ़ते हुए इस कार्यक्रम को सार्थक बनाने के लिए एक बार जोरदार तालियां उनके लिए बजाइए और उनका अभिनंदन कीजिए। इतना सुंदर कार्यक्रम उन्होंने किया है। इसके साथ ही मैं तालियां चाहूंगा आदरणीय वर्षा गंगे मैडम के लिए, जिन्होंने बहुत ही उत्कृष्ट संचालन किया है, आदरणीय श्री भटक साहब के लिए और श्री सोमानी जी आज के कार्यक्रम के जो अध्यक्ष है उनके लिए। इस वैसे तो अग्रवाल जी मैं आपकी बात बिल्कुल मानूंगा, 2 रचनाएं पढ़ूंगा, लेकिन गिनती वहां से शुरू कीजिए जहां से मैं आता हूं। लोकसभा का इलेक्शन हुआ, आपने बात गौर की होगी कि जो इलेक्शन में खड़े हुए जीते वो सांसद बन गए, जो खड़े होकर हार गए वो मंत्री बन गए, और जो खड़े हुए ही नहीं वो प्रधानमंत्री बन गए। मराठीचा कवी आहे, मराठीचा कवी आहे, पण हिंदी ऑब्लिक मराठी लिहिलं होतं म्हणून मी हिंदी म्हटलं, राष्ट्रभाषा आहे, थोडासा व्यंग द्यावा। मराठी आपला देश वर्गणी प्रिय आहे। माझी वर्गणी कविता फारच लोकप्रिय झालेली आहे। ती कविता आपल्या समोर सादर करतो की सकाळी सकाळी दार न वाजवता ते आल्या, सकाळी सकाळी दार न वाजवता ते आल्या, आमच्या तळपायाची आखलेली मस्तका, ते म्हणाले घाबरू नका नाही आम्ही भूत घे। अहो ते म्हणाले घाबरू नका नाही आम्ही भूत घे, चौकावरती पडलाय का पुढाऱ्याचं प्रेम, त्याचा अंत्यविधी करायचा आहे आज, बरं का, त्याचा अंत्यविधी करायचा आहे आज, पटकन वर्गणी काढा रुपये 5, त्याचा अंत्यविधी करायचा आहे आज, पटकन वर्गणी काढा रुपये 5। आम्ही म्हटलं अशा एक नाही 10 बातम्या, आम्ही म्हटलं अशा एक नाही 10 बातम्या, अरे रुपये 500 नाही 5000 दिन जा। आम्ही म्हटलं अशा एक नाही 10 बातम्या, रुपये 500 नाही 5000 दिन जा। अरे वर्गणी गोळा करून ज्याचा जन्म झाला, वर्गणी गोळा करून ज्याचा जन्म झाला, वर्गणीच्या पैशाने जो वाढला, वर्गणीच्या पैशाने प्रत्येक निवडणूक लढला, आणि वर्गणीच्या पैशाने ज्याचा प्रत्येक सत्कार समारंभ घडला, अरे वर्गणी गोळा करून ज्याचा जन्म झाला, वर्गणीच्या पैशाने जो वाढला, वर्गणीच्या पैशाने निवडणूक लढला, आणि वर्गणीच्या पैशाने त्याचा प्रत्येक सत्कार समारंभ घडला, अशा सर्व पुढाऱ्यांचा ज्या दिवशी वर्गणीच्या पैशानेच अंत्यविधी होईल, त्या दिवशी माझ्या मित्रा या देशाला खरे स्वातंत्र्य प्राप्त होईल। इथे श्रोता वर्ग बसलेला आहे, पुष्कळशे तरुण आहे, वाहवाची दाद खूपच सुंदर देत आहे, त्यांच्यासाठी एक कविता खूपच गाजलेली आहे, सुपरमॅन पाहिजे। मगाशी सर म्हणाले की श्रोता वर्ग दाद देत आहे, म्हटलं त्यांना सुपरमॅन पाहिजे, सुपरमॅन कसा पाहिजे तेही सांगतो। माझ्या जीवनात एक घटना घडली, दुर्भाग्याने एका वधूवर परिचय मंडळाचा मी सचिव आहे, माझं लग्न झालेलं नाही, पूर्वीच माफ कर, गैरसमज करून घेऊ नका। तर वधूवर परिचय संमेलनाचा सचिव मंडळाचा सचिव आहे, आपल्या मोठ्या भावासाठी मुलगी पाहायला गेलो वर्धेला। मुलीची अपेक्षा पाहून मला असं वाटलं, माझा भाऊ डॉक्टर आहे, मुलीची अपेक्षा पाहून मला असं वाटलं की हिला माझा भाऊ चालणार नाही, डॉक्टर आहे तरी हिला कोणीतरी सुपरमॅन पाहिजे, म्हणून ही कविता तयार झाली। आता ऐकून घ्या आणि टाळा पण वाजवा नक्की, म्हणून पहिले ऍडव्हान्स पेमेंट मध्ये टाळा वाजवा, कारण नंतरची काही गॅरंटी नाही। चपला बाहेर ठेवल्या, डोळे बाहेर ठेवले, आनंद आहे, टमाटर आणले नसतील, शाश्वती आहे, अंड्याची काही आवश्यकता नाही कारण शाकाहारी कार्यक्रम आहे। तर बास संघ गेलो मोठ्या बाबासाठी पोरगी पावाले, गेलो मोठ्या भावासाठी पोरगी पावाले, निर्णय तुझा शेवटचा दादा सांगितलं भावाला, आणि निर्णय तुझा शेवटचा दादा सांगितलं भावाला, एका पोरीच्या घरी
पाहिजे पुरी आमचा बा म्हणला, नवरा कसा पाहिजे पुरी आमचा बा म्हणला, म्हणण्याची देरस राजा हो पुरी आपला सुहान. असं काही केलं बाबा तिनं आपलं बखान चालू आणि एकदाच तरी आम्हाला जागेवर नाही दिलं. असं काही केलं बाबा तिनं आपलं बखान चालू आणि एकदाच तरी आम्हाला जागेवर नाही दिलं आलो. पोरगी म्हणली ऐका काका मला नवरा असा हवा, पोरगी म्हणली ऐका काका मला नवरा असा हवा, स्फूर्ती म्हणतो दिसावा प्रत्यक्ष नवा. पोरगी म्हणली ऐका काका मला नवरा असा हवा, स्फूर्ती म्हणतो दिसावा प्रत्यक्ष नवा. चेहऱ्यावर ते सामर्थ्याचे आणि असावा रुबाबदार. अहो चेहऱ्यावर ते सामर्थ्याचे नसावा रुबाबदार, जणू माझ्यासाठी चालून आला स्वर्गाचा राजकुमार, जणू माझ्यासाठी चालून आला स्वर्गाचा राजकुमार. अंगाशक्ती फौलादींची करी जो कमाल आणि संसार फुले त्याच्या संगे येत महाराज कमाल. अरे माझ्यासाठी जो सोडेल जग सारे, पोरींची पहिली अपेक्षा, माझ्यासाठी जो सोडेल जग सारे, वाहतील आमच्या संसारात लोक प्रेमाचे वारे. अजून बऱ्याच आहे अपेक्षा माझ्या, बरं का काका पोरी नाटक घेतलं का म्हणते, मग अजून बऱ्याच आहे अपेक्षा माझ्या, बरं का काका. आणखी काही विचारायचं असेल तर संकोच करू नका. अजून बऱ्याच आहे अपेक्षा माझ्या, बरं का काका. आणखी काही विचारायचं असेल तर संकोच करू नका. आता माझी हालत बघा, ऐकून कशी झाली, ऐकून तिचं बखान दम मारला, बरं कसं ऐकून तिचं बखान दम मारला, धडधड छाती माझी जणू हार्ट अटॅक वाटला. मी म्हणलं भाऊ माझा हाय साधा भोळा, चार लोक काही समोर झाले कधी काढला नाही गळा. ऐकून तिचं बखान दम मारला, धडधड छाती माझी जणू हार्ट अटॅक वाटला. मी म्हणलं भाऊ माझा हाय साधा भोळा, चार लोक काही समोर झाला कधी काढला नाही गळा. अहो रस्त्यावर नाकाच्या सिद्धांनी चालते आणि वारा आला तरी मी काढीसारखा हलते. अहो रस्त्यावरून नाकाच्या सिद्धांनी चालते आणि वारा आला तरी मी काढीसारखा हलते. अरे आयुष्यात नाही मोडला याला भिजलेला पापड आणि माणसाला तर सोडा मच्छरले मी नाही मारली जात. अरे आयुष्यात नाही मोडला ज्याला भिजलेला पापड आणि माणसाला तर सोडा मच्छरले मी नाही मारली झापड. अहो बाबा हिची हौस हाय नाही भारी, अहो बाबा हिची हौस हाय नाही भारी आणि हिच्या समोर फिकी पडेल पेशवाईची स्वारी. अरे इतके गुंजाच्या तिले असा जवान पाहिजे. दोन शब्दात सांगतो बाबा तिले सुपरमॅन पाहिजे. एक कविता ऐकण्याची इच्छा आहे अग्रवालजी. हुंडाबळीवर कविता पुष्कळशे लोक लिहितात, थोडासा व्यंग लिहिलेला आहे. कविता पुरस्कृत झालेली आहे, दान मिळालेली आहे, रसिकांची आनंद आहे. पण प्रत्येक मंचावर ऐकावीशी वाटते. हुंडाबळीचे प्रकार अजूनही घडत असतात, फारच वाईट वाटतं मनाला. कथा भूमिका अशी आहे की एका मुलीच्या वडिलांनी जर नवऱ्याला, मुलीच्या नवऱ्याला स्कूटर दिली तर मुलीने काय इन्स्ट्रक्शन द्याव्या आपल्या नवऱ्याला स्कूटरला हात लावण्याच्या पहिले. महिला विभाग नोंद घ्या जर अशी काही केस असेल तर. नवऱ्याला स्कूटरला हात लावण्याच्या पूर्वी बायकोनी काय म्हणायचं ते लक्षात. माझ्या बापानं दिली ही गाडी तुम्हाला हुंड्या मंदी, अहो माझ्या बापानं दिली ही गाडी तुम्हाला हुंड्या मंदी. तव जपून चालवा किराया हे विसरू नका, तव जपून चालवा किराया हे विसरू नका. अहो घाला तुम्ही पेट्रोल हवा तपासानं, ऑइल घाला क्लच मंदी. अहो घाला तुम्ही पेट्रोल हवा तपासानं, ऑइल घाला क्लच मंदी. आणि मागचं सारं आरशात पावा हे विसरू नका, आणि मागचं सारं आरशात पावा हे विसरू नका. आहे माहित पण रस्त्यानं तुम्ही बायाईकडं पायता, बरोबर आहे का नाही मग वाजवाटाया. आहे माहित पण रस्त्यानं तुम्ही बायाईकडं हो पायता, आणि चालताना समोरच पावा हे विसरू नका. अहो चालताना समोरच पावा हे विसरू नका. अरे इन्शुरन्स पुरं आहे आपल्या गाडीचं तेव्हा चिंता करू नका. बरोबर इन्शुरन्स पुरं आहे आपल्या गाडीचं तेव्हा चिंता करू नका. आणि ऍक्सिडेंटल बी काढून टाका.
ऍक्सिडेंटल बी काढून टाका हे विसरू नका ऍक्सिडेंटल बी काढून टाका हे विसरू नका मैत्रिणी होत्या तुमच्या लई साऱ्या आपल्या लग्नापूर्वी बरोबर आहे मैत्रिणी होत्या तुमच्या लई साऱ्या आपल्या लग्नापूर्वी चक्राताईच्या घरी मारू नका हे विसरू नका चक्राताईच्या घरी मारू नका हे विसरू नका बायको मी तुमची लई गुणाची न संसार आपला सोन्याचा सर बायको मी तुमची लई गुणाची न संसार आपला सोन्याचा अहो स्पीड कंट्रोल मंदीच ठेवा हे विसरू नका स्पीड कंट्रोल मंदीच ठेवा हे विसरू नका आणि आता मेन इम्पॉर्टंट गोष्ट का सीट मागची बनवणी कंपनीला बसवावी तुमची बायको सीट मागची बनवणी कंपनीला बसवावी तुमची बायको दुसऱ्या मेदीले बसवूच नका हे दुसऱ्या मेदीले बसवूच नका हे विसरू नका आणि आता शेवटची जिव्हारी लागण्याची गोष्ट की नशीब तुमचा टू व्हीलर भेटली तुम्हाला लग्नामध्ये नशीब तुमचं टू व्हीलर भेटली तुम्हाला लग्नामध्ये पहिले पैदल फिरत होता हे पहिले पैदल